हे डीजे, मी बोलतोय आकर्ष. तू पुढची फ्लाईट पकडून कशाही प्रकारे मुंबईला पोहोच. का? कविताला अस्थमाचा अटॅक परत आलाय. माझा जीव गेला तरी चालेल, परंतु नीलच्या कुटुंबाकडून तू काही पैसे घेणार नाहीस. अरे सकाळी सकाळी कोणाचा फोन आला? रोशनी सुद्धा घरात नाहीये. हॅलो रोशनी? दीदा, काय झालं पोरे? तू ठीक तर आहेस ना? दीदा ते अगं इतकी कोणाबरोबर बोलत बसली आहेस? पोरी काय झालं? कुठे आहेस तू? दीदा, पापाजींना खूप लागलंय. काय? त्यांना हॉस्पिटलला घेऊन आले. खूप रक्त वाहून गेलंय. तुम्ही इथे या. कमो, आजो, बैजो. काय झालं आई? अगं झालं काय? तू इतकी घाबरली कायस? सुरेंद्र हॉस्पिटल मध्ये खूप लागलंय त्याला. आजो, मला घेऊन चल तिकडे. कद्दकुमारी, मी तुला फोन यासाठी घेऊन दिला होता की जेव्हा मला बोलायचं असेल तेव्हा मी तुला फोन करू शकेन. आणि हिला बघा, हा फोन पण साथ देत नाहीये माझी. नील, कुठे चाललास? अरे नमस्कार दिद्दा. रोशनीशी बोललास का? सुरेंद्र कसा आहे तो? ठीक तर आहे ना? सगळं माझ्यामुळे झालंय. सगळं. मी डीजेंचं ऐकायला हवं होतं. आय डोंट नो. खरं तर त्यांनी मला सांगितलं होतं की आकाश बेटा परत ये. मी ऍटलीस्ट 2 दिवसांनी परत जायला पाहिजे होतं. मी नाही गेलो. आय एम सो स्ट्युपिड. मला माहित होतं ती त्रासलेली होती, पण मी ती गोष्ट इग्नोर केली. अँड अगेन रेवा, तू ठीक तर आहेस ना? हो, ते डीजेचा विचार करून टेन्शन आलंय. यु नो, आणि मोगॅम्बोही सांगत होते की ती अशा परिस्थितीतही ती माझं नाव घेत होती. आय एम रिअली युजलेस मॅन. आय एम रिअली युजलेस. जे काही झालं त्यात तुझी काही चूक नाहीये. रेवा, यू शो तू ठीक आहेस? हो, डोंट वरी. मॅम, हा फॉर्म भरा आणि सोबत डिपॉझिट पण भरून टाका. डिपॉझिट? मी तर तशीच आले, पैसे नाही आणले. रोशनी कसं आहे ग सुरेंद्र? दीदा, ते ICU मध्ये आहे. परमेश्वरा, कोणाचं काय नुकसान केलं आम्ही? माझ्या बाबाची ही हालत झाली. आम्ही तर बरबाद झालो. मॅम, इतक्या जोरात रडू नका. हे हॉस्पिटल आहे, प्लीज. आता काय तुला विचार
म्हणून रडू का? गोंगाट करायला नाही आले, दुःख झालंय माझ्या मनाला. मॅम, आता तुमची फॅमिली पण इथे आली आहे. डिपॉझिटची लवकर सोय करा, म्हणजे पेशंटच्या इलाजाकरता अडचण येणार नाही. हो, मला किती पैसे जमा करावे लागतील? 25,000 मॅम. 25,000? आई, इतके पैसे कुठून येणार? हॅलो हॅलो मिसेस शर्मा. हा, एक मिनिट हा, मला नीट ऐकू येत नाहीये. हो 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 हो. स्टॉप इट मॉम. मला चांगलं माहितीये की तुला कोणाचाच कॉल आलेला नाहीये. मॉम, तुला नाही वाटत का या क्षणी आपण रोशनीला हेल्प करायला पाहिजे? मॉम, पूर्ण अमाउंट नाही, पण थोडी तरी मदत करू शकतो ना. वेडी झालीस की काय? तुझं डोकं फिरलंय? हे बघ, मी तुला आधी पण सांगितलेलं आहे की हे घर एक न भरणारी विहीर आहे. यात किती पैसे टाकले ना तरी ते कमीच पडते. आणि एकदा का यांना पैशाची सवय झाली ना, मग बस. आणि तेच मला नकोय, समजलीस? आय डोंट बिलीव्ह दिस मॉम. तू अशा वेळी सुद्धा असा विचार करू शकतेस. मॉम, जरा बघ त्यांना, बिचारे किती टेन्शन मध्ये आहेत. अशा वेळी आपण मदत नाही करणार तर मग कोण करणार? स्टॉप ट्विंकल, स्टॉप. मी या लोकांसाठी एक सुद्धा पैसा फुकट नाही घालवणार, समजलीस? फाईन, पण मम्मा तू स्वतःच विचार कर. आपण इतक्या दिवसांपासून यांच्या घरात राहतोय. दुसरं काही नाही तर रेंट समजून तरी देऊन टाक. हे जर आपण कर्नालच्या एखाद्या हॉटेलमध्ये राहत असतो तर पैसे दिलेच असते ना. मम्मा, जास्त नाही, फक्त 10,000 तरी दे. त्यांना खूप मदत होईल. नो मीन्स नो, अँड दॅट इज फायनल. ठीक आहे मॉम, जर तुझा हा फायनल डिसिजन असेल तर मी काय बोलते ते नीट ऐक. जर तू यांची मदत नाही केलीस ना तर मी एजेला जाऊन सांगेन की ऑडिशन राऊंडच्या फायनल परफॉर्मन्समध्ये ओढणी झाकून मी नव्हते, रोशनी होती. रिअली? तू मला धमकी देतेस? काही फायदा नाही, कारण जर का तू असं काही केलंस तर तुझ्या बेस्ट फ्रेंडला जास्त त्रास होईल आणि असं तुला नाही चालणार. बरं, मानून चालूया की कोणाला माहित पडलं की तुझ्या जागी रोशनीने डान्स केला होता, तर मग अजून एक नवीन गोंधळ सुरू रोशनीसाठी. मला वाटतं तुला हे सर्व नको असेल, म्हणूनच यासाठी तुझं तोंड बंद ठेव, समजलीस? रोशनी, तू चिंता नको करूस, पैशाची व्यवस्था होऊन जाईल. हो पोरी, चिंता नको करू. परमेश्वराने संकट आणलंय तर मार्गही तोच दाखवेल. आजी, परमेश्वर अजून काय मार्ग दाखवणार? परमेश्वराने तर मार्ग दाखवलाय. आपण नीलकडून पैसे घेऊ, तो आपली मदत नक्कीच करेल. अगदी बरोबर बोललास पोरा तू. नाही बैजू भैया, आपण दुसरा मार्ग शोधूया. अगं, दुसरा मार्ग कशाला शोधायचा? मार्ग तर समोरच आहे. आणि नीलकडून पैसे मागायला काय हरकत आहे? शीतला मातेची कृपा आहे, नील सारखा जावई मिळालाय आपल्याला. दीदा, तू चिंता नको करूस, सगळी व्यवस्था होईल. अगं रोशनी, तू का काळजी करतेस? नीलला फोन कर ना. भैया दे इकडे फोन, दे, मी फोन करतो नीलला. काय चाललंय? सगळ्यांनी नीलची रट काय लावलीये? जर नीलनं मदत करायची असती ना तर कधीच करून टाकली असती. जर त्याला या गोष्टीची इतकी पर्वा असती ना तर असं तोंड फिरवून गेला नसता. आपल्यासोबत हॉस्पिटलमध्ये आला असता तो. तोंड फिरवून गेला म्हणजे नेमकं? नाही पोरी, खरं तर हे असं आहे की आम्ही इकडे यायला निघालो होतो ना, तेव्हा नील घराच्या बाहेरच उभा होता. मी त्याला सुरेंदरच्या बाबतीत सांगितलं. तरी पण तो आला नाही? नाही, मला माहिती नाही. मला वाटतं तो नाराज झाला. तू त्याला सगळ्यात आधी सांगायला हवं होतंस. दीदा, तुम्ही सगळे आत जाऊन बसा, मी फॉर्म भरून येते. चल चल.
बरं झालं नील, तू नाराज झालास, कारण यावेळेला मी आणि तू एक नाही तर वेगळे आहोत. पापांजींसाठी आज तरी तुला माझ्यापासून वेगळं ठेवावं लागेल, पण समजतच नाहीये की मी पैशांची व्यवस्था कुठून करणार आहे. ओफो, फोन का नाही आला अजूनपर्यंत? बोल कमो, काय झालं? कशाला फोन केलास? वैदी, इकडे बघा काय झालं ते. माझा भाऊ तर मेल्यासारखा झालाय वैदी. खूप वाईट अवस्थेत आहे तो. माहित आहे कोणाचं वाकडं होतं, कोणी केली त्याची अवस्था. वैदी, कमो, मी तुझी अवस्था समजू शकते. बरं मला सांग, भाऊ कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? वैदी, या हॉस्पिटलचं नाव सिटी हॉस्पिटल आहे. ठीक आहे, ठेवते मी. मालकीण, रोशनीचे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तुम्ही हसताय. हे भोलेनाथ, काही असं तर नाही ना की ही सगळी तुमचीच करतुते? हो, मीच घडवून आणलंय हे सगळं. आणि तुला इतकं नाटक करण्याची काही गरज नाहीये. इतकी वाईट नाहीये मी. मी हे पाऊल फक्त आणि फक्त माझ्या पोरासाठी उचललंय. आणि हे सगळं जे मी करतेय ना, ते फक्त त्याचं भविष्य वाचवण्यासाठी करतेय. आता तर रोशनी आणि आकाशला जवळ यावंच लागेल. काय झालं? ओहो, तू ना बेअक्कल ती बेअक्कलच राहिलीस. आता बघ, सुरेंदरच्या उपचारासाठी पैसे पाहिजे असतील, आणि हे पैसे तर रोशनी माझ्याकडे मागणार नाही. तर मग आता तिला करावा लागेल नाच, कारण बक्षिसाची रक्कम आहे 3 लाख. आणि पैशासाठी तर भले भले आपला स्वाभिमान विकून टाकतात. तर मग नाच करणं तर काहीच नाही. बिचारी रोशनी. पापाजींचा नंबर लालाजींना माहीत असणार. त्यांच्याशी फोनवर बोलून घेते. लालाजी फोन का नाही उचलत आहेत? हव्या तितक्या वेळा फोन करून घे, पण यावेळी मी तुझ्या बोलण्याला फसणार नाही. काहीही कर, पण मी तुला एक फुटकी दमडीही देणार नाही. समजलं? अरे, पैसे मागताना लाचार होता आणि परत देताना उपकार दाखवता. वा रे वा. नमस्ते लालाजी, मी रोशनी बोलतीये, सुरेंदर यांची मुलगी. ते पापाजींचा ऍक्सिडेंट झालाय, त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलोय. काहीतरी पैशाची मदत कराल का? हे तर अति झालं. स्वतःला जमत नाही तर मुलीला पुढे केलं काय? आणि वर ऍक्सिडेंटचं कारण? अरे, शरम नाही वाटली तुला? तुझे पापाजी यावेळेला कितीही कारण सांगो, पण या वेळेला मी एक पण फुटकी दमडी देणार नाही. समजलीस? चल, फोन ठेव. $25,000 डिपॉझिट जमा करावेच लागतील, नाहीतर आम्ही ट्रीटमेंट चालू नाही ठेवू शकणार.
आता सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी काहीही करून पैशांची व्यवस्था करते. दारजी, दारजी, खूप अघटित घडलंय हो. काय झालं सुनबाई? ते कमूचा फोन आला होता. खूप रडत होती आणि घाबरलीही होती. सांगत होती की भाऊंचा ऍक्सिडेंट झालाय. अरे पण हे घडलं कसं? नेमकं काय झालं ते तिलाही माहित नाही. मी पण हॉस्पिटलला जायला निघालीये. ठीक आहे, तुम्ही निघा आणि ओंकारला घेऊन जा. हो पण दारजी, ते तर एका मंदिरात पूजेसाठी गेलेत. माहित नाही त्यांना किती वेळ लागेल ते. या कठीण प्रसंगी आपल्याकडून कोणी ना कोणीतरी असायला पाहिजे ना त्यांच्यासोबत. म्हणून मी आता लगेच निघते. ठीक आहे सुनबाई, तुम्ही निघा. तिकडे पोहोचल्यावर मला फोन करा. हो. मालकीणबाईंना मी काय समजत होते, पण ही तर लयच चतुर निघाली. किती रंग बदलते, कधी आगीसारखी भडकते तर कधी मेणासारखी मऊ होते. हं. हा फॉर्म भरा. हे घ्या. मॅम, 25,000 डिपॉझिट भरावे लागतील, नाहीतर आम्ही ट्रीटमेंट चालू नाही ठेवू शकणार. नाही, तुम्ही असं करू नका. पापाजींचा उपचार थांबवू नका. सध्या माझ्या हातात पैसे नाहीयेत, पण मी कोणत्याही परिस्थितीत व्यवस्था करते. पूर्ण 50,000 आहेत. जितके मागितलेत त्याच्या दुप्पट. काकांच्या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा नाही झाला पाहिजे. समजलं का? हो. ते नील, लेट झालो ना कद्दुकुमारी? घरी गेलो होतो पैसे आणण्यासाठी. नील, ते पैशांची आवश्यकता नाहीये. ठेवते पैसे. का? काय झालं? थांब थांब जरा, मी बोलतो. मला बोलू नील, दे. मी सांगितलं ना, पैशांची काहीच गरज नाहीये. काय झालं कद्दुकुमारी? कॅश घेत नाहीये का ती? काय झालं सिस्टर? ही कॅश न घेण्याचं कारण काय? नील, काही कारण नाहीये. तू माझं ऐक जरा. तू थांब, तिथे जाऊन बस, मी बोलतो काय ते. नील, पैसे देण्याची आवश्यकता नाहीये. चल. नील, तू समजून का घेत नाहीये? मी तुझ्याकडून पैसे नाही घेऊ शकत. अरे पण मी तुला कुठे पैसे देतोय? मी तर हॉस्पिटलला देतोय. बस, मला एवढंच सांगायचंय की मी तुझ्याकडून पैसे नाही घेऊ शकत. काय झालं तुला कद्दुकुमारी? असं काय वेड्यासारखं बोलतेस तू? नील, समजून घे. मी तुझ्याकडून पापाजींच्या उपचारासाठी पैसे नाही घेऊ शकत. माझं बोलणं का समजून घेत नाहीयेस तू? पण का? ते हे काय बडबडतेस तू? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? माझा भाऊ इथे जीवन मरणाच्या दारावर येऊन ठेपलाय आणि तू बोलतेस पैसे नाही घेऊ शकत. हेच तर मी सांगते पनवती, तू आमच्या घराला ग्रहण आहेस. गप्प बस. काय गप्प बसू? बुवाजी, तुम्ही किती आरडाओरडा करा, जर मी एकदा सांगितलं की पैसे नाही घेणार, मग मी कुणाचंच नाही ऐकणार. काय झालं पोरी? कशाला नाही म्हणतेस? दीदा, तू तरी माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी मना करतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. असंच कसं बोलेल? तर मग सांग ना, काय कारण आहे? बोल ना. काय झालं पोरी? तू पैसे घ्यायला नकार का देतेयस?
बालिशपणा सोड आणि पैसे घे. अरे तुम्ही सर्व समजून का घेत नाहीयेत? मी पैसे नाही घेऊ शकत. नाही अम्मा, राहू दे. आता आपलं इथं काहीच काम नाहीये. नील, अरे हे बघ बाळा, जे आमचं आहे पुढे ते तुमचंच होणार आहे ना, तर मग पैसे घ्यायला संकोच का? आता बोल, दे उत्तर अम्माला. हो, दे ना उत्तर आता. चोरासारखी मान खाली घालून का उभी आहेस? बोल ना आई तू, आता बोल हिला. रोशनी घे ना तू पैसे. अगं मामाचा उपचार कसा होईल नाही तर. आता बावरून गेली आहेस का? समोरून मदत स्वतःहून आली आहे तर मग नाकार कशाला देतेस? हो रोशनी, घे ते पैसे. या क्षणी मामांची ट्रीटमेंट होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हे बघ बाळा, ही कसली जिद्द? बालिशपणा सोड आणि पैसे घे. अरे तुम्ही सर्व समजून का घेत नाही? मी पैसे नाही घेऊ शकत तुमच्याकडून. बाबाजींनी मनाई केलीये. दीदा, बाबाजींनी आज जाण्यापूर्वी माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी नीलकडून पैसे घेणार नाही. तूच सांग मी काय करू? पण भाऊंनी असं का सांगितलं? आता पैशांशिवाय तर उपचार. नाही अम्मा, राहू दे. आता आपलं इथे काहीच काम नाहीये. नील, अरे नील, तुम्हा दोघांनाही माहितीये डीजेना अस्थमा आहे. इतका वेळ अगरबत्ती समोर कसं काय बसू दिलं तुम्ही? बोला, जर मी इथे असतो ना तर हे सगळं झालंच नसतं. एक्झॅक्टली. जर तू इथे असतास तर, पण तू इथे नव्हतास. तू आतून गिल्टी फील करतोयस म्हणून इथे सगळ्यांना दोष नको देऊस. दीदा, पैसे तरीही कमी पडतायत. फक्त 4700 रुपये आहेत. काय करू?